हाय मैत्रिणींनो, धनुष आर्टिकलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला स्टिचिंग आणि कटिंग दाखवणार आहे हँडबॅगचं। तर तुम्ही बघू शकता हा पेपरचा अखंड भाग आहे, कट करून घेतलेला नाही। याची उंची आहे 11.25 इंच आणि लांबी आहे 13.5 इंच। तर बघू शकता खाली 1.5 इंचावरती मी टिक करून घेतलेली आहे आणि क्रॉस लाईन ओढून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर अशी स्केल असेल तर अतिशय उत्तम, त्याने व्यवस्थित तुम्हाला आखता येईल आणि कटही करता येईल। तर खाली मी 1-1 इंचावरती टिक मारलेली आहे आणि तिरपी रेषा आखून कट करून घेतलेला आहे। तुम्हाला अशा सुंदर हँडबॅग शिकायच्या असतील तर आपल्या धनुष आर्टिकल या चॅनेलला सबस्क्राईब करा। आता खाली 1.5 इंचावरती मी टिक मार्क करून घेतलेली आहे। दोन्ही साईडला आपल्याला टिक मार्क करून घ्यायची आहे। तर हा जो पेपरचा भाग मी घेतलेला आहे याची उंची आहे 11.25 इंच आणि रुंदी आहे 13 इंच। तर तुम्ही असं कापडावरती पण असे माप टाकून आखून घेऊ शकता, पण मी इथं पेपरवरती घेतलेलं आहे। पूर्ण उंची आहे 21, पूर्ण खंडपट्टा आहे 21.5 इंचाचा। तर बघू शकता इथं मी बंद करून घेतलेले आहेत। बंद आपला 24 इंचाचा आहे। बरेचदा मला कमेंट येतात की तुम्ही मापे वगैरे सांगत नाही, तर मी तर सांगते तुम्हाला। बंद आपला 24 इंचाचा आहे आणि याचं माप मी तुम्हाला कटिंग स्टिचिंगमध्ये दाखवलेलंच आहे। बघू शकता मी इथं बंद करून घेतलेले आहेत। तर दोन्ही बंद समान आहेत का ते आपल्याला बघून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पर्सची खालीवरती बंद होणार नाही आणि व्यवस्थित दिसेल। आता मी याच्यात कॉटनचा अस्तर, स्पंज आणि हे जे मेन फॅब्रिक आहे आपलं ते घेतलेले आहे। व्यवस्थित त्याला कुठेही गुढी न पडता आपल्याला व्यवस्थित साईडनं स्टिच करून घ्यायचं आहे। आपल्याला हाताने आज व्यवस्थित हात लावून स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून फुगीर भागमध्ये येणार नाही। तर बघू शकता तुम्ही क्विल्ट करून घेतलेला आहे मी। क्विल्ट केल्याने काय होतं तर फुगा वगैरे असा येत नाही बॅगला आणि व्यवस्थितरित्या चाकून सुपून फिनिशिंग वगैरे एकदम छान येते। चारी बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि राहिलेला भाग कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून जो आपल्या पर्स आहे ती अतिशय सुंदर होणार आहे। आता आपल्याला बंद लावून घ्यायचे आहेत। त्याच्या आधी बंद लावण्याच्या आधी जो आपण पेपर कटिंगचा भाग काढलेला होता तो ह्याच्यावरती मांडून आपल्याला आखून घ्यायचा आहे। ही माझ्याकडं ग्लास मार्करची पेन्सिल आहे। तुम्हाला अशा पेन्सिल हव्या असतील तर तुम्ही आपले जे वह्या पुस्तकांचं शॉप असतं त्याच्यात ह्या पेन्सिल मिळून जातात। ह्या अतिशय छान उठतात खडूसारख्या। तर ही ग्लास मार्करने मी सगळं आखून घेतलेलं आहे, जे कटिंग काढलेलं होतं पेपरचं। आता याच्यावरती आपल्याला पुन्हा स्टिच करून घ्यायचं आहे। व्यवस्थित आखलेल्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या स्पर्सची जी कटिंग ठेवलेलं आहे ते इकडं तिकडं होणार नाही। पेन्सिलवरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि उरलेला जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। बरेचदा महिला म्हणतात तुम्ही व्हिडिओमध्ये बोलत नाही, तर बोलण्याचं जरा अवघड वाटतं मला, म्हणून मी शक्यतो बोलत नाही। पण बोलायचं तरी काय एवढं असं वाटतं मला, पण ठीक आहे, तुमच्यासाठी मी ते प्रयत्न पण करत आहे बोलण्याचा। तर हा जो आपण काढलेला आहे 1.5 इंचाचे 13.5 बाय 1.5 इंचाची ही पट्टी आहे। ही पट्टी लावल्याने पर्स अगदी सुंदर होते, तुम्ही लावून बघा। आपण जर ही पट्टी लावली तर पर्सला व्यवस्थित फिनिशिंग येते आणि जर नाही लावली डायरेक्टच आपण ही चेन अटॅच केली तर एवढी खास दिसत नाही। पण ही 1.5 इंचाची लांबी आहे 13.5 इंच आणि रुंदी याची 1.5 इंचाचीच ठेवायची आहे आणि अशी पट्टी काढून घ्यायची आपल्याला। यालाच आपल्याला चेन वगैरे जोडून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी ही उलट बाजूने ठेवलेली आहे चेन। आता आपल्याला सुलट करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती दाब टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंग येते। आता रनर घालूया। तुम्ही 1 घालू शकता किंवा 2 घालू शकता। मी इथे 1 रनर घालून घेतलेला आहे।
आता आपल्याला छोटासा एक पॉकेट, ओपन पॉकेट बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही त्याच्यात लगेच इझिली पैसे वगैरे ठेवू शकता, तुमचं कार्ड वगैरे ठेवू शकता, की वगैरे ठेवू शकता. आतमध्ये एखादं छोटं पॉकेट असल्यावरती जरा बरं पडतं. आता हे बघा, मी असं जोडून घेणार आहे. तुमच्या अंदाजे तुम्हाला जसं योग्य वाटेल, छोटं मोठं, तसं तुम्ही पॉकेट शिवून घेऊ शकता आतमध्ये. तर आता आपल्याला बंद लावून घ्यायचे आहेत. बंद हा 24 इंचाचा मी घेतलेला आहे. दोन्ही साईडला योग्य ते माप सोडून दोन्ही साईडला मी 11-11 इंचाचं सेंटीमीटरमध्ये माप सोडलेलं आहे आणि मध्ये 3.5 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर सोडलेलं आहे. दोन्ही साईडला आपल्याला व्यवस्थित बंद लावून घ्यायचे आहेत. आता जो आपण हा 1.5 इंचाचा तो तुकडा काढलेला होता, अखंड चेन लावून घेतलेला, तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या बॅगला एवढी सुंदर फिनिशिंग येते. दाब टीप मारून घ्यायची आता आपल्याला. आणि खाली तुम्ही लक्ष देऊन की बाबा बंदावरच आहे का, असं खाली व्यवस्थित बघून तुम्हाला टिप मारून घ्यायची आहे पुन्हा. आणि आता दाब टिप मारून घ्यायची आपल्याला. आधी सगळं साईडनं पूर्ण बॅग स्टिच करून घेऊयात. इथं मी डबल टिप मारलेले आहे, जेणेकरून बॅग लवकर फाटणार नाही, उसवणार नाही. तुम्हाला धनुष आर्टिकलचे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करून सांगा की व्हिडिओ तुम्हाला आवडले की नाही. आणि धनुष आर्टिकल या चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करून टाका. आता जो आपण 1.5 इंचाचा कट दिला होता खाली, तो जोडून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित. जे धागेदोरे आतमध्ये राहतात ते कट करून घ्यायचेत आपल्याला, जेणेकरून आतमध्ये सुद्धा बॅग सुंदर दिसते, फिनिशिंग बॅगची दिसते. स्वच्छता जी आहे ती त्याच्यावरूनच दिसते की आपली बॅग किती स्वच्छ आहे, आतून क्लीन आहे. आता आपल्याला दाब टीप मारून घ्यायची बॅग ओपन करून. तुम्ही बघू शकता मी दाब टीप पूर्ण मारलेली आहे. दाब टीप दिल्यानंतर सुंदर अशी फिनिशिंग बॅगला येते. बॅग दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते आणि याला कॉटनचंच अस्तर आपण वापरलेलं आहे. तर अशा तऱ्हेने आपली बॅग पूर्ण झालेली आहे. सुंदर अशी कॉटनची, वॉशेबल, टिकायलाही मजबूत आणि अगदी योग्य त्या मापामध्ये मी ही बॅग शिवलेली आहे. आणि स्टिचिंग पण लगेच झालेलं आहे, याला अर्धा तास लागलेला आहे.